ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। मोरवाडी गावाच्या वतीनं एक गाव एक होळीचं आयोजन करण्यात आलं होतं। मोरवाडी गावाची 50 वर्षांची परंपरा आजही अस्तित्वात आहे आणि यापुढे देखील राहील, असे यावेळी गावकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलंय। भव्य दिव्य गौऱ्यांनी रचलेली अशी ही होळी 7 वाजता विधिवत पूजन करून पेटवण्यात आली आहे। या होळी सणाच्या निमित्तानं मोरवाडी गावामधील सर्व ग्रामस्थ एकत्र येत असतात आणि या सणाला लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण एकत्र आनंदानं हा होळी सण साजरा करतात। या होळीचं पूजन राष्ट्रवादीचे नेते नाना महाले, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, माजी नगरसेवक पुंजाराम गमने यांच्या हस्ते करून होळी पेटवण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी नगरसेवक नाना महाले, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, माजी नगरसेवक पुंजाराम गामणे, तसेच धोंडीराम आव्हाड, मोहन आव्हाड, खंडेराव सोनवणे, दत्तू तडाखे, तसेच सुनील ढाकणे, शिवाजी बरके, गणेश सोनवणे, शरद काळे, प्रकाश काळे, सोमनाथ तडाखे, तसेच सरपंच नारायण घुगे, स्वप्नील गामणे, अवी गामणे, नितीन घुगे आदींसह ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। ह्या मोरवाडी गावाला होळीची 50 वर्षाची ही एक मोठी परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये आपल्या गावातील जुने जाणते राजा मामा शेठ घुगे असेल, पांडुरंग मामा घुगले असेल, ह्या लोकांनी पूर्वी होळी चालू करत असताना स्वतः बैलगाडी घेऊन ही सगळ्या गावात 5-5 फाडी म्हणजे 25-25 गवऱ्या जमा करून आज इथं मोठी होळी तयार करायची। कालांतराने या शिडकोमध्ये आपली जमीन एकवर झाल्यामुळं कोणाकडे शेती राहिली नाही, कोणाकडे जनावरं राहिले नाही, त्यामुळं आपण आज एक 200 रुपये वर्गणी काढून याचा सहभाग नारायण घुगे करताय। 200 रुपये वर्गणी काढून आज ही होळी चालू केली आणि होळी आणि वीर ही 50 वर्षाची परंपरा यापुढे सर्वांनी ठेवावी। या पुढील प्रथम सर्वांना या होळीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एक या ठिकाणी अभिमानाने सांगतो, या नाशिक शहराची जी काही लोकसंख्या पूर्वीची आणि आत्ताची, पूर्वीच्या नाशिक शहरात जी काही सांस्कृतिक वारसा होता, जो काही संस्कृती होती, जे काही या शहराला पुरातन शहर म्हणून एक पारंपरिक वारसा होता, त्या वारशाचं आता कालांतराने या शहराचं रूपांतर एक मेट्रो सिटीकडे वाटचाल सुरू असल्याकारणाने शहराची लोकसंख्या 25 लाखापर्यंत या ठिकाणी जाऊन पोहोचलेली आणि म्हणून या शहराच्या ज्या काही जुन्या परंपरा या आलेल्या नाशिक शहरामध्ये जो काही इतर जिल्ह्यातून आलेला नागरिक असेल, भारतातून आलेला नागरिक असेल, त्याला या शहराच्या परंपरा माहिती व्हाव्या, या निमित्ताने नाशिक शहरामध्ये उद्या मोठा जो वीर परंपरा या नाशिक शहराला आहे, ती वीर परंपरेचं उद्या मोठा उत्साह संपन्न होतं आहे। मोरवाडी गावातसुद्धा या परंपरेला अनेक वर्ष, शेकडो वर्षाची परंपरा, वीर परंपरा, ती उद्या या ठिकाणी संपन्न होणार आहे। मी निश्चितच या परंपरेचं परिणाम सप्ताहाच्या निमित्तानं सुद्धा आज गावामध्ये आमची बैठक झाली आणि एक चांगला सप्ताह जी परंपरा आहे आणि हे सप्ताहाची सूत्र सगळे आमच्या तरुण वर्गाने या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहे। आम्ही त्यांना सपोर्ट करतोय, त्यांच्या मागे आम्ही आहोत। या होळीच्या निमित्तानं आज या ठिकाणी वाईट विचार, वाईट प्रवृत्ती या होळीमध्ये आपण त्याचं दहन करूया आणि एक या नवीन पिढीला एक चांगला संदेश याच्यातून देऊया
आणि ही जी गावाची परंपरा आहे ही अखंडपणे याही चालू राहील आणि ही तरुण मंडळी ही सातत्याने जो काही आमच्या मागे जसे इतर लोक गावातले उभे होते, आता आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोत आणि त्यांनी ही परंपरा अव्याहतपणे पुढे चालू करावी. आज मी आमच्या सर्व ग्रामस्थांना, आपल्या सर्वांना या होळीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. किरण आहेर, C24 तास, नाशिक. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.